आज गुरुपौर्णिमा आहे आणि मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्याच्यासाठी मला खूप गट्स लागलेत. सो लेट्स डू दिस. आय वॉन्ट टेल व्हॉट इट इज. पूर्ण ब्लॉग बघा आणि एंडला रिॲक्शनसाठी पण थांबा. सो येस, लेट्स डू दिस. तर आता ना मी गार्डनमध्ये येऊन बसली आहे, कारण की हा कांड मी घरी जाऊन कसं दाखवणार आहे आणि काय रिॲक्शन येणार आहे मला काहीच आयडिया नाही आहे. त्यामुळे आय एम रिअली स्केअर्ड अँड एक्सायटेड बोथ ॲट द सेम टाईम. ओरडा थोड्या वेळसाठी बसेल, आय नो, नंतर ते नॉर्मल होणार आहे. बट येस, आय डोंट नो की कसं करायचं होतं हे. याचा रिॲक्शन व्हिडिओ होपफुली चांगला व्हावा. माझा पोपट नाही झाला पाहिजे. मला खूप दिवसांपासून हे करायचं होतं, बट मला असं होतं की काहीतरी वेगळं पाहिजे. मला तो टॅटू करायचा होता जो मी विचार केला होता. तर आज करूया. दिस विल बी द मोस्ट ब्युटिफुल टाईम टू डू दिस. आणि हे नेहमी लक्षात राहील त्या दोघांच्याही आणि माझ्याही. त्याच्यामुळे मी हा आजचा दिवस सिलेक्ट केला, चूज केला आणि करून टाकलं. मला अनबिलीव्ह होत नाही की मी काहीतरी सकाळी ठरवले आणि मी संध्याकाळ व्हायच्या ते करून पण आली आहे. लिटरली लाईक अचानक ठरवलेल्या गोष्टी खरंच खूप जास्त छान आणि भारी होतात यार, सिरियस. How are you feeling? नहीं, थोड़ा कैसे फील हो रहा है? नीचे हो रहा है, पसीना आ रहा है. ओके, सो टॅटूची थिअरी अशी होती. मी टॅटूची थिअरी एक्सप्लेन करत होते. मला खूप कॅमेरा झूममध्ये ठेवावं लागतं, कारण की मी लांब जर ठेवलं तर ते पूर्ण समजेलच की मी काहीतरी व्हिडिओ शूट करते आहे. सो सोशली ऑकवर्ड नाही म्हणता येणार आहे ना. मला अनुभव नाही आहे हे सगळं करण्याचा अजून, आणि मी यूज टू नाही आहे ह्या गोष्टीला. ते बघ, बट येस, टॅटूची थिअरी अशी असते की टॅटू ही एकुलती एक अशी गोष्ट आहे जी आपल्यासोबत मेल्यानंतरही राहते. लाईक एकच गोष्ट अशी जी आपण कॅरी फॉरवर्ड म्हणजे पुढे घेऊन जाऊ शकतो. तर त्यामुळे मला ते इतकं हिट झालं ना जेव्हा मला समजलं की टॅटूची थिअरी अशी असते. आय वॉज लाईक वाव, मग तर भाई पाहिजेच. मम्मी पप्पांसाठी काहीतरी गेलंच पाहिजे, ॲज अ गिफ्ट फॉर देम ऑल्सो अँड ॲज अ गिफ्ट फॉर मी ऑल्सो, की हे लाईफ टाईम तर आहेच बट आफ्टर लाईफही नेहमी माझ्यासोबत राहील. सो येस, दॅट इज द रिझन मी हे केलं आहे. आणि ही सगळी तरी मला घरातल्यांना एक्सप्लेन करायची आहे, सो दॅट माझ्यावरती चिडणार नाही की भाई काय करून आली आहेस तू, अजून कुठे कुठे टॅटू करणार आहेस. कारण की हा तिसरा पहिला एक टॅटू मी केला होता माझ्या बड्डेला 2 years बॅक आय गेस, आणि आता हे 2 टॅटूज केलेत आणि ह्याच्यानंतर अजून मला 2 करायचे आहेत. सध्या तरी 2 करायचे आहेत, बट माहिती नाही आता घरातल्यांचं रिॲक्शन काय असणार आहे. लेट्स सी. सो कुठेच जाऊ नका, एंडपर्यंत थांबा. आणि हे अनरॅपही मी माझ्या पेरेंट्सलाच करायला सांगणार आहे. सो दॅट विल बी व्हेरी डिफरंट फीलिंग फॉर मी. सो येस, स्टे ट्यून्ड. ये फायनली टॅटू इज डन आणि मी खूप खुश होते, कारण की त्याचा आउटकम खरंच खूप सुंदर आला होता. मला भीती होती की रिग्रेट नाही झालं पाहिजे, ऑब्व्हियसली परमनंट गोष्ट आहे, बट नाही, आउटकम पण खूप सुंदर आहे आणि रिॲक्शन पण खूप सुंदर आहे. लाईक वर्थ इट. सो स्टे टिल दी एंड, कुठेच जाऊ नका. आणि टॅटू पण नाही दाखवला आहे मी अजून, सो ते बघितल्याशिवाय तर ऑब्व्हियसली जाऊ नका. ते कसे बसले माहिती खोल. हा, खोल आहे हे खोल आहे. आणि हिने आज हे केले वाटतं, टॅटू केले वाटतं. गुरुपौर्णिमेचं गिफ्ट मस्त छान आहे का? छान 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 आहे. खूप आदिवासी करायचं होतं पण योग्य मुहूर्त नव्हतं.
तुला दिसतंय का? माझा काय उद्देश होता या टॅटू करायच्या मागे, की पहिली गोष्ट तर मम्मी पप्पांसाठी काहीतरी करायचं होतं, आणि दुसरी गोष्ट अशी होती की ही जी फ्रेज आहे मातृदेव भव पितृदेव भव, ही मला माहीत होती आधीही, बट मला ह्याला वेगळ्या काहीतरी पद्धतीने यूज करायचं होतं इन माय टॅटू. आणि मग जेव्हा मी खूप विचार केला तेव्हा मला समजलं की ओके, मी असं करू शकते की आपली लेफ्ट साईड फेमिनाईन असते, राईट साईड मस्क्युलाईन असते, आणि लेफ्ट साईड रिप्रेझेंट्स इमोशन्स, लव्ह, वॉर्मथ. सो मग तिथे मम्मीचं नाव लिहिणं, आणि राईट साईड ही खूप म्हणजे स्ट्रेंथ, एक पॉवर आणि प्रोटेक्शन हे सगळं रिप्रेझेंट करते, त्यामुळे इकडे पप्पांचं नाव लिहिणं वुड बी रिअली ग्रेट. आणि मग मी ते ठरवलं. आणि सेकंड, ही आयडिया मला ना आय गेस मोस्टली सेनने 7-8 वर्षापूर्वी, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्ट की कधी, तिने तिच्या आईवडिलांचं नाव तिच्या शोल्डर्सवरती, मागच्या साईडने एका शोल्डरवरती आईचं नाव, एका शोल्डरवरती पप्पांचं नाव, असं अरे यार ही हवा असं केलं होतं. ते मला खूप आवडलं होतं, आणि ते तेव्हापासून माझं असं की मलाही असं काहीतरी कधीतरी करायचं आहे मम्मी पप्पांसाठी. आणि जेव्हा आता मी मोठी झाली आहे, 24, आणि जेव्हा आईवडिलांची किंमत सर्वात जास्त हळूहळू कळायला लागते, गोष्टी कळायला लागतात, एक्सपिरियन्सेस येतात, रिअलायझेशन्स होतात, त्याच वाटतात हा खूप राईट टाईम होता, राईट एज होती हे सगळं करण्याची. असं हे राईट साईड, लेफ्ट साईड इमोशनल प्रेम आणि उभेची असते, म्हणून इकडे तुझं नाव, आणि राईट साईड स्ट्रेंथ, पॉवर आणि प्रोटेक्शनची असते, म्हणून इकडे त्याची असते, म्हणून या साईडला